राज्यातील दुष्काळी 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा. शेतीशी संबंधित कर्ज वसुली स्थगिती, तर कर्जाचं पुनर्गठन करण्याचे राज्य शासनाच्या सहकार आणि पणन विभागाचे आदेश. नव्या वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता. विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी. पुढचे 10 महिने वसुली सुरू राहणार. ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैशांच्या दरवाढीचा भुर्दंड. प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर. बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च दरम्यान एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना 50% सवलत. एमटीडीसीच्या आई उपक्रमांतर्गत ही सवलत जाहीर. आज मुंबईमध्ये 10 ठिकाणी स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महास्वच्छता मोहिमेला सुरुवात. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अनुपस्थिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिगल येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील परिसरात वृक्षारोपण. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला आग. आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आगीवर नियंत्रण. कंपनीमध्ये लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर पडता येत नव्हतं, पण मग पत्रे फोडून कामगार बाहेर पडले. कंपनीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार. जर चौकशीनंतर समजेल चूक कोणाची. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची माहिती. वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी. तर आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का, फायर ऑडिट केलं गेलंय का, याबाबत भुमरेंकडून चौकशीचे आदेश. नंदुरबारमधील ग्रामीण भागात घराघरापर्यंत नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी सुरू केलेलं जलजीवन मिशन योजना 1.5 वर्षांपासून रखडली. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची 1.5 ते 2 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पायपीट. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील हजारो पर्यटक पंढरपूरमध्ये दाखल. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल. कोकणातील पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलली. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक. मुंबईमध्ये 2023च्या वर्षात 1,27,139 मालमत्तांची विक्री. मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षातला उच्चांक. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला सोलापूरमध्ये येण्याची शक्यता. 12 जानेवारीचा नाशिकच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान सोलापुरातील रे नगरच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची प्राथमिक माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.